गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण झिरो लिमिटमधील चॅप्टर 6 ची समरी वाचणार आहोत. चॅप्टर 6 काय म्हणते, कुठलीही जर समस्या आली तर तुम्ही असं समजू नका की ही खूप मोठी समस्या आहे, तर आपल्याला एक स्वच्छतेची संधी दिलेली आहे असं समजा. कुठलीही समस्या जर आली तर स्वतःशी विचारा, हे का घडलं किंवा हे का घडत आहे, तर हे स्वतःला विचारा. आणि त्याच्यासाठी माझ्यामधील कुठल्या आठवणी या क्लीन कराव्या लागतील हे स्वतःला तुम्ही वारंवार विचारत राहा किंवा स्वतःला प्रश्न विचारा की ही समस्या माझ्या जीवनात का आली, याच्यासाठी मी कुठं चुकलो, कुठली माहिती मी चुकीची फीड केली आहे आपल्या अंतर्मनाला. तर मित्रांनो, त्याच्यासाठी आता मी एक एक्झाम्पल देतो की पहिलं आहे, आर्थिक अडचण आलेली आहे. आर्थिक अडचण का आलेली आहे किंवा कशामुळे मी आर्थिक अडचणींचा सामना करतो आहे, तर तुम्ही स्वतःला विचारा या गोष्टी की मी पास्टमध्ये किंवा पूर्वी कुठल्या अशा गोष्टी केलेल्या आहेत की ज्याच्यामुळे मला आज या समस्येला तोंड द्यावंसं लागतं आहे. त्यासाठी तुमचे पैशाबद्दलचे विचार काय आहेत, तुमचे विचार काय म्हणतात आणि तुमच्या विचारामधून पैशाबद्दल कुठली भावना येते आहे की पैसा हा काही लोकांना मी पाहिलं आहे की ते म्हणतात ते पैसा गरजेचं नाही आहे किंवा पैसा सर्व काही नाही आहे. पण मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस अशा भावना तुम्ही तुमच्या अंतर्मनाला फीड करता, तर मित्रांनो अंतर्मन किंवा तुमचं जे ब्रह्मांड आहे किंवा जे तुमचं विश्व आहे असं विचार करते की तुम्हाला खरोखरच पैशाची गरज नाही आहे. तर मित्रांनो, पैसा हा इम्पॉर्टंट आहे. पैसा हे सर्व काही नाही आहे, पण पैसा हा इम्पॉर्टंट आहे. ही भावना तुम्ही स्वतःच्या मनाला सांगा, अंतर्मनाला त्या भावना द्या की पैसा हा इम्पॉर्टंट नाही आहे असं अजिबात तुमच्या मनाला म्हणू नका. त्यानंतर तुमचा आजार येतो आहे, एखाद्या व्यक्तीला जर आजार आलेला आहे तर तो आजार काय येतो आहे, पूर्वी काही गोष्टी आपण चुकीच्या केलेल्या आहेत का किंवा चुकीचे इनपुट आपल्या अंतर्मनाला दिलेले आहेत का, की त्याच्याबद्दल तुम्ही विचार करा की आणि त्या जे जुने विचार आहेत त्याला साफ करा. आयुष्याबद्दल, ज्या शरीरावरती आपण प्रेम करतोय का, आपल्या शरीरावरती प्रेम आहे का नाही, जर तुम्ही याचा जर विचार केला तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला तुमच्या येणाऱ्या भविष्यामध्ये चांगलं भविष्य पाहायला भेटेल.